कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री मैदानामध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांची भिवंडी उल्हासनगरसह कल्याण पूर्वेमध्ये सभा असणार। संपूर्ण भाजपला नाही तर फक्त पुणे पिंपरी पालिकेतील कारभारावरच बोललो आहे, मात्र माझं वक्तव्य हे फुगवून दाखवण्यात आलं। भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अजित पवारांची स्पष्टोक्ती। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाहीये हे पक्क आहे। अजित पवारांनी सावरकरांचा विचार नाकारण्याचं कारण नाहीये, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। पुण्यातील विकासावरून निवडणुका आल्या की बोलावं लागतं। चंद्रशेखर बावनकुळेंनी अजित पवारांना डिवचलं। पुण्यात किती बदल झाले हे तुम्हाला गुगल मॅपिंग देखील सांगेल। बावनकुळेंचा अजित पवारांना टोला। पुणे रसद पुरवणारं ठिकाण गुन्हेगारांना वापरण्याचं राजकारण पुणेकरांनी पाहावं। नीलम गोऱ्हेंचं नाव न घेता अजित पवारांवर निशाणा। भाजपच्या नगरसेवकामुळे पुण्याची प्रगती खुंटली। नगरसेवकांनी कामं न केल्यानं पुणे 10 वर्ष मागे आलं। ही जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांची होती। राष्ट्रवादीचे रुपाली पाटील यांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा। झालं गेलं गंगेला मिळालं, आता एकोप्यानं काम करायचं आहे। घड्याळ आणि तुतारी आता एकत्र आलेले आहेत। पिंपरी चिंचवडमधील सभेत अजित पवारांची प्रतिक्रिया। महायुतीचा आज जाहीरनामा प्रकाशित केला जाणार। सूत्रांची माहिती, महाराष्ट्र फास्ट मुंबई सुपरफास्ट या नावानं मॅनिफेस्टो येणार, तर आज दुपारी बीएमसीसाठी शिवसेनेचा वेगळा जाहीरनामा प्रकाशित केला जाणार। पक्षात काही लोक छुपे होते ते आता थेट उघडपणे गेले। संतोष धुरींच्या भाजप प्रवेशावरती आदित्य ठाकरेंची टीका। नाशिकचे माजी महापौर दत्तात्रय पाटील, अशोक मुर्तडक यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। शेवटच्या दिवशी बरंच काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका। जर कोणाला फारच झालं असेल तर घ्या, काही सोडू नका। पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारादरम्यान अजित पवारांचं वक्तव्य। आरोप करताना अनेकांनी पातळी सोडली, त्यांना उत्तर देण्यात इंटरेस्ट नाहीये। अजित पवारांच्या आरोपांवरती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया। विलासराव देशमुखांच्या काळात अनेक चांगली कामं आणि वाईट गोष्टी देखील झाल्या, मात्र ते आता हयात नाहीयेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाहीये, अशी एमआयएमचे एक अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जोपर्यंत लातूर अस्तित्वात आहे तोपर्यंत विलासराव देशमुख यांचं नाव राहील। खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांचं वक्तव्य। रवींद्र चव्हाणांचं विधान हे दुर्दैवी आहे। खासदार शिवाजी काळगे यांची प्रतिक्रिया। विलासराव देशमुख विरोधकांचे अजात शत्रू होते। रवींद्र चव्हाणांनी विलासरावांबद्दल बोलून स्वतःच्या मानसिकतेच्या दिवाळखोरीचं उदाहरण दिलं। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची रवींद्र चव्हाणांवर टीका। छत्रपती शिवाजी महाराज कोण्या एका समाजाचे नाहीयेत। महापुरुषांचा कुठलाही समाज जात धर्म नसतो। CR पाटलांच्या वक्तव्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून येण्याचा प्रकार अस्वस्थ करणार आहे। धमकी, ब्लॅकमेल, बिनविरोध निवडणुकीवरून सुप्रिया सुळेंचा आरोप। काँग्रेसच्या काळामध्ये 33 खासदार बिनविरोध निवडून आले, तेव्हा लोकशाही जिवंत। धुळ्यामध्ये 4 नगरसेवक बिनविरोध आले तर लोकशाही धोक्यात कशी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना सवाल। बिनविरोध विजय हा कटकारस्थान रचून मिळवलेला विजय। फडणवीसांनी हा आपला विजय मानू नये। ठाकरेंच्या सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। पुण्यात प्रभाग क्रमांक 9 आणि 11 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। ठाकरेंच्या महानगरपालिकेतील अधिकृत उमेदवारांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश। पुणे महापालिकेत भाजपच्या विजयाची नांदी असल्याची चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। बिनविरोध निवडीसाठी नागपुरातील उमेदवाराला भाजपने 10 लाखांची ऑफर दिल्याचा आरोप। प्रभाग क्रमांक 29 मधील उमेदवार रामचंद्र गजभजे यांना भाजपनं ऑफर दिल्याचा काँग्रेसचे स्थानिक नेते गिरीश पांडव यांचा आरोप। तर काँग्रेसचे आरोप खोटे, पुरावे असतील तर द्या, भाजपचे आमदार मोहन नेते यांचं आव्हान। राहुल नार्वेकरांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। राहुल नार्वेकरांविरोधात बबन महाडिक यांची कोर्टात याचिका। नार्वेकरांनी पदाचा गैरवापर करून उमेदवारी अर्ज भरू न दिल्याचा देखील आरोप। काहीतरी व्हिडिओ पोस्ट करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न। कल्ला करून गल्ला भरायचे दिवस गेले, आता जनता सुज्ञ आहे। खोटे व्हिडिओ व्हायरल करून पोलिसांवरती आरोप करणं ही चुकीचं आहे। सुषमा अंधारेंच्या आरोपांवरती आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। विरोधकांना दुकान चालवण्यासाठी आरोप प्रत्यारोप करावे लागतात। केडीएमसीतील भाजपचे उमेदवार दीपेश म्हात्रेंचा विरोधकांवर निशाणा। आपल्याकडे प्रभू श्रीरामाचा बाण आहे, पण उद्धव ठाकरेंकडे रशीद मामू। छत्रपती संभाजीनगरमधील सभेत उदय सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका।
अव्वाच्या 6 जागांची मागणी केल्यानं नवी मुंबई महापालिकेमध्ये युती तुटली। नवी मुंबई पालिका निवडणूक आम्हीच जिंकणार, भाजप मंत्री गणेश नाईकांकडून विश्वास व्यक्त। मुंबईमध्ये केवळ जाती धर्माच्या नावाने राजकारण पेटवलं जातंय। कुणी हिरवा साप वळवळ बोलतोय, कुणी टोपीचा विषय काढतोय। भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते असलम शेख यांचा निशाणा। ट्रम्प यांचं नाव घेतल्यावरती भाजपचे नेते थंड होतात। डोनाल्ड ट्रम्प यांना भाजपने यावेळेस भाजपचे नेते का घाबरतात? लातूरमध्ये असदुद्दीन ओवेसी यांचा भाजप नेत्यांना सवाल। मराठी माणसांवरती यावेळेस सुरू असलेले हे जे राजकारण आहे ते ठाकरे बंधूंचं चॉकलेट आहे। इतकी वर्ष ठाकरे बंधूंना मराठी माणूस आठवला नाही का? निलेश राणे यांचा ठाकरे बंधूंना सवाल। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजेंद्र जंजाळांसाठी उदय सामंतांची सभा, मात्र सभेला संजय शिरसाट शहरामध्ये असताना देखील गैरहजर। पुन्हा एकदा जंजाळ आणि शिरसाट यांच्यातील कटुता समोर। सांगली मनपासाठी राष्ट्रवादीच्या पंचनामा पुस्तकाची परवानगी निवडणूक आयोगानं नाकारली। प्रशासनाचा कारभार नागरिकांसमोर मांडण्यापासून जाणीवपूर्वक रोखलं जातंय, जयंत पाटील यांचा आरोप। अमरावतीमध्ये रवी राणांच्या पक्षाचे 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं भाजपची डोकेदुखी वाढणार। अमरावतीतील प्रत्येक घडामोडींवरती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं लक्ष। आज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत जाणार। 2017 मधील श्रीरामपूरमधील पाटबंधारे कार्यालयामध्ये तोडफोड प्रकरणी बच्चू कडूंसह सर्व आंदोलकांची निर्दोष मुक्तता। आंदोलनाच्या खटल्यातून कडूंसह शेतकरी नेते रघुनाथ पाटील आणि 19 आंदोलकांची निर्दोष मुक्तता। अकोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावरती जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांकडून 6 तासांमध्ये अटक। तर उबेद पटेल असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव। गावातील राजकीय संघर्षातून मतीन पटेल गटानं हल्ला केल्याची माहिती। ठाण्यामध्ये आव्हाडांच्या उमेदवाराला शिंदेंच्या सेनेच्या माजी नगरसेवकांनी धमकी दिल्याचा आरोप। तर प्रचार करताना तंगडा तोडू, दगडफेक करू अशी धमकी दिल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पवार यांचा आरोप। भाजप नेते रामाचं नाव घेतात आणि रावणासारखं वागतात, यांच्यापेक्षा रावणही बरा होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची भाजपवर टीका। जिल्हाधिकारी आणि पणन संचालकांना घेराव घालू, कोणतेही मंत्री प्रचारासाठी आल्यास त्यांच्या गाड्या अडवून जाब विचारणार। हमीभाव खरेदी केंद्रावरून राजू शेट्टींचा इशारा। जालन्यामध्ये रवींद्र चव्हाणांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आक्रमक। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांचा मुलगा महारियमनचा अपघात। तर महारियमन मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष। शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास पंढरपूर, सांगोला, मोहोळ या तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय। पूर्वीच्या आरेखनानुसारच आता शक्तीपीठ महामार्ग करावा, या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू। मागणी मान्य न केल्यास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही, असाही शेतकऱ्यांचा पवित्रा। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियानं उदयनराजे भोसले यांची माफी मागितली। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 2003 मध्ये शिवरायांवरती पुस्तक प्रकाशित केलं होतं। पुस्तकातील मजकूर पडताळणी न करता प्रसिद्ध केल्यानं ऑक्सफर्डनं माफी मागितली। मुंब्रा बायपासवरती भीषण अपघात, अनियंत्रित कंटेनरची दुचाकीस्वाराला धडक। धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर कंटेनरची टेम्पोला देखील धडक लागल्याची माहिती। अहिल्यानगरच्या राहुरीतील उंबरे गावात ट्रॅव्हलर आणि रिक्षाचा अपघात, भरधाव ट्रॅव्हलरच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू। निवडणुकांच्या धुम्मस चक्रीमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या महापौर बंगल्याची दुरुस्ती सुरू। रायगड या महापौरांच्या बंगल्याची डागडुजी सुरू। 2020 मध्ये महापौर नंदकुमार घोडले यांनी बंगला सोडला होता। मंगेश काळोखेंची हत्या आरोपी रवी देवकर यानं एकट्यानं केली नाही, तर यामागे अनेकांचा हात आहे। मंगेश काळोखेंच्या पत्नी मानसी काळोखे यांचा गंभीर आरोप। सांगलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या आईचा आत्महत्येचा प्रयत्न। उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसनं दबाव टाकल्यानं हा प्रकार घडल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप। तर काँग्रेसने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले। बुलढाण्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गावातील रुग्णालयामध्ये एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याची धक्कादायक बाब समोर। डॉक्टर नसल्यानं रुग्णांना दुसरीकडे हलवण्याची वेळ। धुळ्याच्या शिरपूरमध्ये डंपरच्या धडकेमध्ये 2 सख्ख्या भावांचा मृत्यू। चहाच्या दुकानाजवळ दोघे उभे असताना डंपरने दोघांनाही चिरडलं।
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर हॉटेल तोडफोड प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी बेडा ठोकला. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत काढली आहे आरोपींची धिंड.